धर्माचा जण मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. शौनकोवाच अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मशीर्ष्णोरु तेजसा उत्तराया तो गर्भ ईशेना जीवित पुनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे या भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या 12व्या अध्यायामध्ये परीक्षितचा जन्म सांगितलेला आहे. परीक्षित राजा हा प्रत्यक्ष युधिष्ठिराचा नातू, पांडवांचा नातू म्हणून अभिमन्यूचा पुत्र, उत्तरेचा पुत्र या ठिकाणी जन्माला आला. तो कसा जन्माला आला त्याची कथा या ठिकाणी ते सांगतात. भगवंतानी त्याचं रक्षण केलं. मागच्या काही अध्यायांच्या मध्ये आपण पाहिलं की भगवंतानी उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं आणि यावेळेला त्यांनी वर्ण शब्द असं वापरलाय की अश्वत्थामायाने जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं, उत्तराया हतो गर्भ, तो गर्भ मृतवत झालेलाच होता. त्या उष्णतेने आतमध्ये असलेल्या ब्रह्मास्त्राची जी उष्णता पोटामध्ये गेली त्याने तो गर्भ मृतच झाला होता. परंतु ईशेना जीवित पुन्हा, भगवंतानी तो पुन्हा जिवंत केला. भगवंतानी त्याच्यामध्ये नवचैतन्य ओतलं, नवी शक्ती ओतली. अहो, भगवंत स्वतः चैतन्याचे महासागर आहेत. भगवान स्वतः चैतन्य रूप आहेत. तेव्हा त्यांना चैतन्य या ठिकाणी मृत झालेल्या गर्भामध्ये चैतन्य आणणं काय अवघड होतं. ईशेना जीवित पुन्हा म्हणजे या ठिकाणी हा गर्भ त्याने ठार केलाच, पण भगवंताच्या कृपेने तो जिवंत झाला. आणि तस्य जन्मावा हा बुद्धेः, ज्याचं रक्षण भगवंतानी केलं, ज्याला भगवंतानी संरक्षित केलं आणि तो असा महान भगवत भक्त असलेला परीक्षित त्याने वर्णन केलंय की त्याची कथा आम्हाला सांगा असं शौनक म्हणतात. तेव्हा सूत सांगायला सुरुवात करतात. सूत म्हणतात, अपीपल धर्मराज पितृवद्रंजन प्रजा निस्पृह सर्व कामेभ्य कृष्णपादाब्ज सेवया. जेव्हा धर्मराज आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करत होते, धर्मराजाचं राज्य म्हणजे धर्माचंच राज्य होतं. युधिष्ठिराचं राज्य, युधिष्ठिराने आपला शक सुरू केला. आपल्याला माहिती आहे की युधिष्ठिराने आपला युधिष्ठिर शक आपल्या राज्याच्या प्रारंभापासून सुरू केलेला आहे. तो आपण गतकली म्हणून या ठिकाणी आत मानतो. त्याप्रमाणे संपदा कृत वो लोका महिषी भ्रातरो मही, सर्व लोकांच्या मध्ये आनंद निर्माण झालेला होता. सर्व लोक सुखी होते. जंबूद्वीपापर्यंत सगळं भगवंताचं या ठिकाणी प्रेममय असं स्वरूप राज्याच्या निमित्ताने, आणि ज्याला इंद्राला देखील ज्याची स्पृहा वाटावी याने वर्णन केले की सुरस्तारहा मुकुंद मनसोद्विजाहा. इंद्रादिक देवतांना सुद्धा ज्या राज्याची इच्छा व्हावी, स्पृहा वाटावी, अशा प्रकारचं राज्य युधिष्ठिराचं चाललेलं आहे. आणि मातुर गर्भगतो वीर सतदा भृगुनंदन दर्श पुरुषम कंचित दह्यमानोस्त्र तेजसा. यावेळेला भगवंतानी जेव्हा तिच्या गर्भात प्रवेश केला उत्तरेच्या, त्यावेळेला भगवंतानी कसं रक्षण केलं त्याचं वर्णन केलेलं आहे. अंगुष्ठमात्र भगवंतानी रूप धारण केलेलं होतं. अंगुष्ठमात्र ममलम स्फुरत पुरट मौलिनम. भगवंतानी अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि अंगठ्या एवढं रूप धारण करून त्या अंगठ्या एवढ्या रूपाला सुद्धा आपाद मस्तक या ठिकाणी भगवंताचं स्वरूप त्यांनी वर्णन केलेलं आहे की दीर्घ बाहू. भगवंताचे बाहू हे दीर्घ होते, अर्थात आजानुबाहू ज्याला आपण म्हणतो
हे आजानुबाहू भगवंताचं लक्षण आहे. भगवंताच्या कानात कुंडल होते, किरीट होता, त्याचप्रमाणे पिवळा पितांबर चमकत होता आणि हातामध्ये गदा घेऊन गर 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 फिरत 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 त्या गर्भाच्या भोवती फिरत होती. आणि अपीच्च दर्शनम श्यामम भगवान, अपीच्च दर्शनम भगवान इतके सुंदर दिसत होते की श्यामल रंगाचे, आणि जणू काही वीज चमकावी, वीज विद्युल्लता जशी आकाशात चमकून जावी त्याप्रमाणे सगळ्या बाजूनी घर 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 फिरत फिरत दलितवासम अच्युतम याप्रमाणे क्षत्रजाक्षम गदापाणी महात्मन सर्वतो दिशम, सर्व दिशेला सर्व बाजूला त्या गर्भाच्या भोवती गरगर 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 फिरत भगवंतांनी रक्षण केलं. आणि परिभ्रमंत मुलकाभाम भ्रामयंतम गदा मोह, का तर पुन्हा कदाचित अश्वत्थाम्याने आता काही प्रयत्न करू नये, आता कोणतं वाईट एखादा प्रयत्न केला तर काय होईल, म्हणून भगवंत स्वतः तिथं अवतीर्ण झाले आणि आपल्या स्वतःच्या शक्तीच्या जोरावर आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर हातात गदा घेऊन तिथे रक्षण करू लागले. अस्त्र तेजस गदया निहारमी बगोपती, त्याने वर्णन केले निहारमी बगोपती. ज्याप्रमाणे धुक्यामध्ये सकाळच्या वेळेला धुकं निर्माण झालेलं असतं आणि सूर्य जसा धुक्यातून बाहेर यावा, त्याप्रमाणे या ब्रह्मास्त्राचं जे काही धुकं निर्माण झालं होतं, ब्रह्मास्त्राचं जे काही धुकं अर्थात ब्रह्मास्त्रामुळे जे काही दोष निर्माण झाले होते, हे सगळे दोष बाजूला करत 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 सूर्याच्या तेजाप्रमाणे भगवंताचं तेज तळपत होतं. आणि मिशतो दशमासस्य, आणि 9 मास परिपूर्ण झाले, 10वा महिना लागला आणि तत्रैवांतर दधे हरिही. आणि या वेळेला हा बालक मात्र अर्भक मात्र सारखं पाहत होता, सारखा पाहत होता की हे कोण आहे, हे कोण आहे, माझ्या भोवती कोण फिरत आहे. आता जरी त्याला कळत नसलं तरी डोळे होते आणि डोळ्याने तो पाहत होता, तो विचार करत होता की हे कोण आहे, गरगर गरगर फिरणारं कोण आहे, हे चमकतंय काय, त्याचा विचार तो करत होता. त्याने त्याची परीक्षा केली. असं म्हणतात की भगवंताची परीक्षा ज्याने गर्भावस्थेतच केली म्हणून त्याचं नाव परीक्षित असं पडलं. ज्यांनी गर्भावस्थेमध्येच गर्भस्थितीमध्येच भगवंताची परीक्षा केली म्हणून त्याला, आणि ज्यांना गर्भावस्थेत भगवंतांनी ज्याचं रक्षण केलं म्हणून त्याला विष्णुरात असे नाव आहे. विष्णूंनी ज्याचं रक्षण केलं म्हणून त्याला विष्णुरात असेही दुसरी संज्ञा पडली. त्याप्रमाणे 10 महिने पूर्ण झाले, म्हणजे 9 महिने झाले आणि 10वा महिना लागल्याबरोबर भगवंत तिथे तत्रैवांतर दधे हरिही, बस भगवान तिथून गुप्त झाले. आणि गुप्त झाल्याबरोबर तो विचार करू लागला, अरे आत्तापर्यंत दिसणारं इतके दिवस मला जे तेज दिसत होतं, मला जे रूप दिसत होतं, मला जो प्रकाश दिसत होता, तो अचानक कसा काय गायब झाला. तत सर्व गुणोदर केस अनुकूल ग्रहोदये. आणि बस या ठिकाणी 9 मास परिपूर्ण होऊन 10वा महिना लागला आणि प्रसूतीच्या वेदना या ठिकाणी उत्तरेला सुरू झाल्या. ती प्रसूत झाली कशी, सर्व गुणोदरके, सगळ्या प्रकारच्या आकाशातले ग्रह नक्षत्र तारका हे शुभ स्थानावर आलेल्या होत्या. आणि यावेळेला सानुकूल ग्रहोदये, सगळ्या प्रकारचे ग्रह अनुकूल होते, एकही ग्रह प्रतिकूल नव्हता. पंचग्रह उच्च स्थानी असं ज्याला म्हणतात, हे 5 ग्रह उच्च स्थानी असताना आणि या ठिकाणी उत्तरा प्रसूत झाली आणि तिला पुत्र झाला. तिला पुत्र झाल्या हे ऐकल्याबरोबर राजांना आनंद झाला. अरे आपल्याला नातू झाला. तस्य प्रीतमना राजा विप्रेर धौम्य कृपादिभिः. ताबडतोब राजाने सर्वांना बोलावलं, ब्राह्मणांना बोलावलं, धौम्य त्याचप्रमाणे वेगवेगळे कृपाचार्य ब्राह्मण जातकर्म करण्यासाठी बोलावले. महाराज युधिष्ठिराला आनंद झाला, पांडवांना आनंद झाला. त्यांनी वर्णन केलंय, हिरण्यम गामहिम ग्रामन हस्तेश्वान नृपतिर्वरान. यावेळेला जन्म झाला, आनंदोत्सव साजरा केला. आनंदोत्सव का साजरा करायचा त्याने वर्णन केलंय की या वेळेला प्रजा तीर्थेस तीर्थवित, प्रजा निर्माण झाली, प्रजा जन्माला आली म्हणजे ती तीर्थच आहे असं समजावं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण तीर्थावर गेलो म्हणजे दान धर्म करतो, त्याप्रमाणे प्रजा
निर्माण झाली म्हणजे दानधर्म करावा लागतो. ते प्रजातीर्थ आहे. म्हणून प्रजातीर्थेस तीर्थवित प्रादास्वन्नमच विप्रेभ्या, यांनी सर्व ब्राह्मणांना गायी दिल्या, त्याचप्रमाणे सोनं दिलं, तसेच गावं दान केले. दान धर्म सगळ्या ब्राह्मणांना देऊ लागले. त्याचप्रमाणे उत्तम जातीचे हत्ती आणि घोडे, त्याचप्रमाणे मोठमोठे अन्नकूट, अन्नाचे पर्वत दान केले. त्याचप्रमाणे युधिष्ठिराने सगळीकडे आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला. सगळ्या गावामध्ये तोरणं लावले, मंगल वाद्य वाजू लागले. रातो वो अनुग्रहार्थाय विष्णुना प्रभ विष्णुना, या ठिकाणी रातो वो अनुग्रहार्थाय, त्या विष्णूने त्याचं रक्षण केलं म्हणून त्याला विष्णुरात अशी संज्ञा या ठिकाणी पडलेली आहे. म्हणून ते म्हणतात तस्मान नामना विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवाः. या वेळेला युधिष्ठिराने बोलायला सुरुवात केली. ब्राह्मणाला तो बोलू लागला. अनुवर्तिता स्वद्यशसा साधुवादेन सत्तमाः. युधिष्ठिराने हात जोडले, ब्राह्मणांना बोलावून घेतलं आणि याचं जातकर्म केलं. हे सगळे संस्कार आहेत. जातकर्म, नामकर्म हे संस्कार केले. आणि या वेळेला सगळ्या ब्राह्मणांच्याकडून त्याचं भविष्य जाणून घेतलेलं आहे की हा कसा होणार आहे, याचं भविष्य काय ते सांगा. यावेळेला ब्राह्मणांनी याचं भविष्य सांगितलं. हे ब्राह्मण वेदज्ञ होते, त्रिकालज्ञ होते, त्यांना सगळं माहीत होतं. पाहिल्याबरोबर आणि नाव जन्मनाव ऐकल्याबरोबर वाचल्याबरोबरच कळालं की हा काय होणार आहे. त्यांनी सांगितलं हा अत्यंत पराक्रमी होईल, हा राजा. अहो काय सांगायचे. या ठिकाणी युधिष्ठिराला ते म्हणतात एष दाता शरण्यश्च. अहो हा सत्यसंध होणार आहे रामाप्रमाणे. रामो दाशरथी यथा. राम दाशरथी, राम ज्याप्रमाणे सत्यवादी होते त्याप्रमाणे हा सत्यवादी होईल. त्याचप्रमाणे हा दाता होईल. उशी नर आणि शिबिराप्रमाणे हा दाता होईल. त्याचप्रमाणे यशो वितनिता स्वानाम दौशंतिर्वयज्वनाम. दौशंती अर्थात भरताप्रमाणे हा यज्ञ करणारा होईल. आणि धन्विनाम अग्रणी रेष तुल्यश्चार्जुनयोर्द्वयोः. हा युद्ध करण्यामध्ये एवढा पारंगत राहील, धनुष्य चालवण्यामध्ये सहस्रार्जुन किंवा तुमचे या ठिकाणी याचे आजोबा अर्जुन यांच्या इतका पराक्रमी राहील. हुताशैव दुर्धर्ष समुद्रैव दुस्तरः. हा समुद्राप्रमाणे दुर्धर राहील, तो कोणालाही शरण येणार नाही. त्याप्रमाणे हुताश याप्रमाणे तो कसा राहील त्यांनी वर्णन केलंय की सिंहाप्रमाणे पराक्रमी राहील. मृगेंद्र विक्रांतो निषेव्यो हिमानपानिव. मृगेंद्राप्रमाणे सिंहाप्रमाणे हा पराक्रमी राहील. आणि तितिक्षा कशी असेल तर त्याप्रमाणे पृथ्वीसारखी तितिक्षा यांची असेल. तितिक्षा म्हणजे क्षमा. पृथ्वी जशी क्षमाशील आहे म्हणून पृथ्वीचं नाव क्षमा आहे. ती जशी क्षमाशील आहे तसा हा क्षमाशील असेल. रंतिदेवै वा दारो. रंतिदेवाप्रमाणे उदार असेल आणि ययातीप्रमाणे धार्मिक असेल. सर्वांना आश्रय दाता असेल. आणि कृष्ण मनोव्रता. भगवान गोपाल कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन राहील. आणि पितामह समसाम्ये प्रसादे गिरीशोपमः. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाप्रमाणे याची समता सगळीकडे असेल. आणि शंकराप्रमाणे हा कृपालू असेल. त्याप्रमाणे धृत्या बलिसमः कृष्णे प्रल्हादेव सद्ग्रहाः. त्याप्रमाणे बळीप्रमाणे हा मोठा पराक्रमी आणि निष्ठेमध्ये प्रल्हादासारखा असेल. तसेच तक्षकादत्मनो मृत्युम. आणि अंतिमतः सांगितलं की हा फार मोठा राजा असून ऋषीप्रमाणे वागेल. राजर्षी, याला राजर्षी नाम जनयिता, याला राजर्षी अशी संज्ञा प्राप्त होईल. सगळ्या वृद्धांचं, मोठमोठ्या लोकांचं हा या ठिकाणी मान सन्मान ठेवेल. चोत्पथगामी नाम. आणि जे वाईट मार्गाला जाणारे लोक आहेत, उत्पथगामी. उत्पथगामी म्हणजे जे वाईट मार्गाला जाणार आहेत त्यांना हा नष्ट करील. जे वाकड्या मार्गाला जाणार आहेत त्यांना हा नष्ट करील. आणि म्हणून तो शास्ता राहील. शास्ता म्हणजे शासन करणारा. शासन करणारा असा राहील की दुष्ट लोक थरथर कापतील आणि सृष्ट लोक आनंदी होतील. शेवटी कलीचा निग्रह करेल. आणि भो धर्मस्य कारणात. आणि धर्मकारणासाठी कलीचा निग्रह करेल. शेवटी तक्षकापासून याला मृत्यू होईल. त्याला एका ब्राह्मणाचा शाप लागेल आणि त्या शापामुळे हा सगळं घरदार प्रपंच सोडून
गंगेच्या तीरी येईल आणि नंतर तक्षकापासून याला मृत्यू होईल. तक्षकाद आत्मनो मृत्यूम द्विजपुत्रोपसर्जितात प्रपस्यतोपश्रुत्य मुक्तसंग पदम हरे हे. त्याप्रमाणे हा प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप होईल. मुक्तसंग अशी त्याची स्थिती होईल आणि भगवंताशी एकरूप होईल. एवढं सगळं त्याचं भविष्यकाळ सांगितला. याचं संपूर्ण जीवन या ठिकाणी सांगितलं. जीवनामध्ये काय काय घडणार आहेत ते सगळं सांगितलं. हे सगळं सांगितल्यानंतर राजाने सगळ्या ब्राह्मणांना धन दिले, धान्य दिलं, वस्त्र दिले, प्रावरण दिले, त्याचप्रमाणे सुवर्ण दिलं. सर्वांना आनंद, या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. सर्वांना आनंद वाटला आणि शेवटी राजाने तेन समृद्ध संभारो धर्मपुत्र युधिष्ठिरा, त्याप्रमाणे खूप धन धान्य हे सगळं दानधर्माचं ज्याचं दानधर्म केला आणि आहुतो भगवान राज्ञा राजयित्वाद वेदन रूपम, ज्याप्रमाणे सर्व लोकांना पाचारण करून सगळ्या प्रकारच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे ब्राह्मणांना सर्वांना बोलावलं आणि ततो राज्ञाभिनोज्ञात कृष्णया सह बंधुभिही, याप्रमाणे राजा युधिष्ठिराने द्रौपदीकडून अनुमती घेऊन कृष्ण या ठिकाणी अर्जुनाच्या बरोबर यदुवंशाकडे देखील प्रस्थान केलं आणि त्यावेळेला कृष्णाला देखील हा निरोप दिला. त्याप्रमाणे यानंतर विदुर हे धृतराष्ट्राला कसा उपदेश करतात त्याचे विवरण करण्यात आलेलं आहे. याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादिका हो, ह्या 13व्या अध्यायामध्ये विदुरस्तीर्थयात्रायां मैत्रेयादात्मनोगतिम ज्ञात्वागाधास्तिनपुरम तया वाप्तव्युत्सिताः, याप्रमाणे विदुर हे तीर्थयात्रेला गेलेले होते आणि तीर्थयात्रेला तिथे त्यांची मैत्रेयांची भेट झाली आणि मैत्रेयाचा आणि त्यांचा संवाद झाला. तो आपण या 3ऱ्या स्कंधामध्ये पाहणारच आहोत. याप्रमाणे हा मैत्रेयाचा त्यांचा संवाद झाला आणि या ठिकाणी विदुर यांनी जे जे प्रश्न विचारले त्या सर्वांची उत्तरं मैत्रेयाने दिली. त्याप्रमाणे परत तिथून विदुर परत आले आणि परत आल्यानंतर धर्मराज त्याचप्रमाणे त्यांचे 4ही भाऊ हे यांनी या विदुराला नमस्कार केला आणि वारे वा, खरोखर इतके तुम्ही तीर्थयात्रा केली तर तुम्ही पुण्यपावन आहात. अहो काका, तुम्ही आमच्यासाठी तर प्रत्यक्ष तीर्थच आहात, परंतु आता तीर्थयात्रा करून आल्यानंतर तुमच्यामध्ये खरोखर तीर्थत्व प्राप्त झालेले आहे. यावेळेला विदुराने सर्वांची भेट घेतली. धृतराष्ट्राची घेतली, युयुत्सूची घेतली, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी आणि पांडवांच्या पैकी सर्वांची त्यांनी भेट घेतली आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. प्रतिजग्मुः प्रहर्षण प्राणंत तन्वैवागतम, याप्रमाणे युधिष्ठिर यावेळेला विदुर काकाशी बोलू लागले आणि विदुर काकांना विचारू लागले, अहो विदुर काका, सगळं काही बरं आहे ना? तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्राला गेलात, तीर्थयात्रेला गेलात, त्याचप्रमाणे तुम्ही हस्तिनापुरालाही गेला, हस्तिनापुराला आता आलात तर तुम्ही कृष्णाकडेही गेलेला असाल, त्यावेळेला सगळं ठीक चाललंय ना? त्यांनी सांगितलं, हो हो, सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करायचं कारण नाही. कया वृत्त्यावर्तितम वश्चरभ्य क्षितिमंडलम, सगळ्या जगामध्ये सगळं आनंद चालू आहे. ते म्हणाले, हो, सगळ्या प्रकारचे धर्मकर्म चालू आहेत. अपिना सुरत सात बांधवा कृष्णदेवता. आणि मग मागच्या सगळ्या आठवणी ते काढू लागले आणि यावेळेला नावेदयत सकरुण दुःखिता अंदृश्योत्तमा, या ठिकाणी खरं म्हणजे विदुराला माहीत होतं की कृष्णाचं निर्याण झालंय, परंतु विदुरांनी हा द्वारकेचा द्वारकेची झालेली घटना आहे ती सांगितली नाही, ती पांडवांना सांगितलं नाही. बाकी सगळं सांगितलं, पण द्वारकेमध्ये असं झालं हे मात्र सांगितलं नाही. त्याने वर्णन केलंय की नन्वप्रियम दुर्विषहम नृणाम स्वयमुपस्थितम नावेदयत सकरुणो दुःखिता दृष्टुमक्षमः, सगळं वर्तमान सांगितलं, पण यदुकुलक्षयम विना यदुकुलक्षयम, यदुकुलाचा क्षय झालेला माहीत असतानाही मात्र आताच त्यांना दुःख का द्या म्हणून सांगितलं नाही आणि ते ही गोष्ट लपून ठेवली. कंचित काल मथावासीत, काही वेळेला असं असतं की एखादी वाईट घटना जेव्हा कळेल तेव्हा कळेल, मुद्दा म्हणून का सांगायची? काही काही लोक आता उगाचच एखादी
वाईट घटना, एखाद्या मृत्यूची बातमी पटकन सांगून, एरवी कधीच फोन करणार नाहीत, पण मृत्यूच्या बातमीत पहिल्यांदा फोन करतील सकाळी 6 वाजताच. अरे काय आहे? कळेल तेव्हा कळेल नाही, एवढी काय गडबड आहे? तेव्हा लोकांना मृत्यूची घटना सांगण्यात फार आनंद होतो की काय असं वाटतं. तेव्हा हे या ठिकाणी याच्याहून लक्षात घेतलं पाहिजे की काय सांगावं, कधी सांगावं. विदुरांनी बाकी सगळं सांगितलं, पण यदुकुलक्षयम, विना यदुकुलक्षयम, यदुकुलाचा क्षय मात्र त्यांना सांगितला नाही. कृष्णाचे निर्याणही सांगितलं नाही. का? तर आत्ताच त्यांना दुःख कशाला द्यायचं म्हणून. आणि ते मोठ्या आनंदात आहेत, धर्मराज आनंदात आहेत, त्यांना नातू झालेला आहे, त्यांना सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. अशा वातावरणात आपण मिठाचा खडा कशाला टाका म्हणून त्यांनी सांगितलं नाही. भ्रातृज्येष्ठस्य श्रेयस्कृत सर्वेषां प्रतिमावहन अभिभ्रत दर्यमा दंडम यथा वदघकारीषु. या ठिकाणी त्याने वर्णन केले की हे विदुर महाराज म्हणजे कोण होते? तर भ्रातृज्येष्ठस्य सर्वेषां प्रतिमावहन. या ठिकाणी हे प्रत्यक्ष यमराज आहेत, पण केवळ मांडव्य ऋषीने शाप दिला आणि म्हणून त्यांना या ठिकाणी एका दासीच्या पोटी जन्माला यावं लागलं. मांडव्य ऋषीची घटना आपल्याला माहीत आहे की त्यांचं काहीच गुन्हा नसताना त्यांना सुळावर देण्यात आलं. आणि यावेळेला त्यांनी थेट यमराजालाच प्रश्न विचारला, अहो महाराज, माझी काहीच चूक नसताना तुम्ही मला सुळावर का दिलं? आणि याचं उत्तर एवढंच आहे की तुम्ही नीट शहानिशा केली नाही. मी निरपराध असताना मला ज्या अर्थी तुम्ही सुळावर दिलं त्या अर्थी तुम्ही सुद्धा या ठिकाणी एका दासीच्या पोटी पृथ्वी तलावर जन्म घ्याल. म्हणून त्यांनी अभिभ्रत दर्यमा दंडम यथा वगकारीषु म्हणून या ठिकाणी ते विदुर म्हणून जन्माला आले. असो, याप्रमाणे त्याचं कारण असं झालं म्हणून सांगितलं त्यांनी की एकदा चोरीमध्ये काही चोरांनी चोरी केली आणि चोरी केल्यानंतर ही चोरी आपण पकडले जाऊ म्हणून त्यांनी एक आश्रम होता, अर्थात हा मांडव्य ऋषीचा आश्रम, त्या मांडव्य ऋषीच्या आश्रमाच्या मागं चोरीचं धन टाकून दिलं. तेव्हा राजांनी यावेळेला सगळा शोध घेतला आणि त्यांना असं वाटलं की ज्या अर्थी ही चोरीचं धन इथं सापडलंय ह्या आश्रमाच्या जवळ, त्या अर्थी हेच या ठिकाणी याला कारणीभूत आहेत आणि हेच चोर आहेत. म्हणून त्या ऋषीला त्यांनी सुळावर दिलं. आणि ज्या वेळेला राजाच्या हे लक्षात आलं की आपली चूक झाली, तेव्हा त्यांनी त्यांना सुळावरून खाली उतरलं. यावेळेला मांडव्य ऋषींनी यमराजाला जाऊन हा प्रश्न विचारला की मला काहीही चूक नसताना, हा अपराध नसताना, गुन्हा नसताना मला ही शिक्षा का सहन करावी लागली? तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो त्याचं कारण असं आहे म्हणले की तुम्ही लहान होता तेव्हा अज्ञानवश अवस्थेमध्ये तुम्ही एका भुंग्याला काटा टोचला म्हणले. याच्यावरही त्यांनी मांडव्य ऋषींनी उत्तर दिलं की अज्ञान अवस्थेमध्ये ज्या वेळेला ज्ञान आणि अज्ञान ह्याच्या गोष्टीचीच जाणीव नसते, अशा वेळेचा अपराध असू शकत नाही हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आज विदुर रूपाने त्यांना अवतार या ठिकाणी धारण करावा लागला मांडव्य ऋषीच्या शापाने. युधिष्ठिराजो लब्धराज्यो दृष्ट्वा पौत्रम कुलंधरम, याप्रमाणे ग्रहेषु ग्रह सक्तानाम प्रमत्तानाम तदिहया. ते म्हणतात घटना अशी घडली की हे विदुर आपल्या भावाला भेटायला आले धृतराष्ट्राला, आणि धृतराष्ट्राला भेटायला आल्यानंतर धृतराष्ट्राला नमस्कार केला आणि धृतराष्ट्राला त्यांनी सांगितलं, महाराज अहो तुम्ही किती दिवस जगणार आहात, किती दिवस तुम्हाला जगायची इच्छा आहे ते मला सांगा. अहो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुमचे 100 पुत्र मेले, तुमच्या सगळ्या सुना विधवा झाल्या, त्यांचे पांढरे कपाळ तुम्ही पाहतायत, त्यांच्या बांगड्या फुटलेल्या तुम्ही पाहतायत, त्यांचे रडणे तुम्ही ऐकतायत, तरीही तुम्हाला अजून जगावंच वाटतं. येन चैवाभिपन्नोयम प्राणे प्रियमतय तमैरशी. अजूनही तुम्हाला तुमचा प्राण हा प्रिय वाटतो का? हे पहा, ज्या भीमाने तुमचे 100 मुलं मारले, ज्याने त्याच्या गदेच्या प्रहाराने तुमचा प्रिय लाडका दुर्योधन दुःशासन याच्या मांड्या फोडल्या,
आणि त्याच्या रक्ताने त्याचे हात माखले. पितृ भ्रातृ सुरत पुत्रा हातास्ते विगतम वया. आणि अशा भीमाच्या हाताने तुम्ही रोज भीम येतो आणि म्हणतो काका ही घ्या भाकरी म्हणून तुमच्या समोर फेकतो. भीमापवर्जितम पिंड मादत्य गृहपालवत. भीमापवर्जितम पिंडम. भीमाने फेकलेली भाकरी तुम्ही काका ही घ्या भाकरी म्हणून तो फेकतो, ताट ठेवतो आणि तुम्ही ते ताट कुठे म्हणून शोधत, कारण तुम्ही तर आंधळे, तुम्हाला काही दिसत नाही. तुम्ही ते ताट शोधत जाता आणि ज्या भीमाच्या हाताला तुमच्या मुलाचं रक्त लागलेलं आहे त्या हाताने दिलेली भाकरी तुम्ही आनंदाने खाता. अहो किती दिवस तुम्हाला जीवन जगायचे हे मला सांगा. आत्माचे जरयाग्रस्त परगेहमुपास असे. अहो तुमचं सगळं शरीर जर्जर झालंय. तुम्ही किती दिवस जगणार आहात, किती वर्ष तुम्हाला अजून जगायची इच्छा आहे. तुमचे बरोबरचे सगळे गेले, तुमचे मित्र गेले, तुमचे मुलं तर मेलेच, त्याचप्रमाणे तुमचा सगळा सुना विधवा झाल्या, त्याचप्रमाणे पितृभ्रात सुरत पुत्रा तुमच्या भावाचे, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांचे पुत्र मेले. हे सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही आजही कोणत्या जीवनाची इच्छा अपेक्षा करत आहात. अहो तुमच्या जीवनामध्ये काय अर्थ राहिला आहे का. आत्माचे जरयाग्रस्त परगेहमुपाससे. परगेहमुपाससे म्हणजे दुसऱ्याच्या घरी एखाद्या कुत्र्याने ज्याप्रमाणे भाकरी खावी, कुत्र्याने ज्याप्रमाणे लांगुल चालन करावं, कुत्र्याने ज्याप्रमाणे एखाद्या घराच्या समोर शेपटी हलवीत यावं, तसं तुम्ही या घरामध्ये राहता. अहो महीयसी जंतोर जीविताशा या भवान. अजून किती वर्ष तुमची जीविताशा, किती वर्ष तुम्हाला जगायची इच्छा आहे. भीमापवर्जितम पिंडमादत्ते गृहपालवत अग्निदृष्टो दत्तश्च गरोदाराष्ट्र दूषिता. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुमच्या मनामध्ये कुठेतरी लज्जा निर्माण व्हायला पाहिजे. परय निच्छतो जीर्ण. अहो ज्या भीमाला तुम्ही शेवटपर्यंत त्याचा द्वेष केला, शेवटपर्यंत भीमाला मारण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न केले. अहो लहानपणी तर तुमच्या मुलांनी त्याला मारण्याचे प्रयत्न केले, पण अगदी शेवटी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की भीमाला आलिंगन द्यावं, म्हणून तुम्ही भीमाला बोलावलं आणि भीमा ये मला तुला कडकडून भेटावंसं वाटतंय असं म्हणून तुम्ही भीमाला जवळ बोलावलं. भीम बिचारा आला तिथे, पण कृष्ण तिथे होते आणि कृष्णाने एक लोखंडाचा पुतळा निर्माण केला. आणि कृष्ण म्हणले काय भीमा काय करायला. नाही म्हणले काकाने बोलावले जातो. ते म्हणले काका. अहो काका आहे का हा बो काय म्हणले, साधा काका नाही या, फार बलवान आहे म्हणले. काय करणार आहे पहा म्हणले मी एक लोखंडाचा पुतळा करतो. लोखंडाचा पुतळा समोर ठेवला आणि भीम त्याच्या मागे लपला आणि धृतराष्ट्र म्हणतात आला का रे भीमा. हो म्हणले आलो काका. आणि जे कडकडून आलिंगन दिलं आणि इतक्या जोरात मिठी मारली की त्या लोखंडाचं चूर्ण झालं, पीठ झालं पीठ. आणि मग भीम म्हणला बाप रे पाहिलं का म्हणले. अहो सगळे हाडं मोडले असते म्हणले तुझे, तुला काय वाटलं म्हणले या म्हाताऱ्यामध्ये काही शक्ती नाही, हा आंधळा साधा नाहीये म्हणले. शेवटपर्यंत या ठिकाणी विदुर काका म्हणतात अरे शेवटपर्यंत तुम्ही त्या भीमाचा द्वेष केला, शेवटपर्यंत त्याला मारण्याचे कडोनिकडीचे प्रयत्न केले आणि तरी सुद्धा तो वाचला आणि त्याच्या हातून भीमापवर्जितम पिंड. आता भीमानीच कशामुळं युधिष्ठिराने का नाही आणून दिलं. ते म्हणले नाही भीमापवर्जितम. भीम मुद्दाम द्यायचा आणून का तर युधिष्ठिराने दिलं असतं तर युधिष्ठिर जरा प्रेमाने गेला असता, पण भीम मुद्दाम तसं म्हणायचा काका ही घ्या भाकरी असं म्हणून फेकायचा. आणि हा मात्र कुठे म्हणून चाचपडत जायचा. ऋतम क्षेत्रम धनम येशाम. अहो ज्या पांडवांनी तुमचं धन हरण केलं, त्याचप्रमाणे ज्या पांडवांनी तुमचं क्षेत्र म्हणजे तुमचं राज्य हरण केलं म्हणजे युद्धामध्ये, आणि सगळ्या भावांना तुमच्या मुलांना मारलं, तेव्हा अशा पांडवांच्या राज्यामध्ये तुम्हाला किती दिवस राहायचे आणि कशासाठी राहायचे. परैत्य निच्छतो जीर्ण जरया वाससी इव. जरया वाससी इव. अहो जीर्ण झालेला हा कपडा आहे म्हणले फेकून द्या. कोणता कपडा. शरीर हा कपडा, शरीर हा जीर्ण झालेला कपडा आहे. किती दिवस तुम्हाला जगायचंय फेकून द्या. गतस्वार्थ देहम विरुक्त मुक्त बंधना. आणि हे ऐकल्याबरोबर एकदम त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला. अरे हो म्हणले
भावानी लहान भावाने उपदेश केला, काही वेळेला लहान माणसाने उपदेश केलेला ग्राह्य मानावा लागतो. बालादपी सुभाषितम ग्राह्यम. नेहमीच मोठ्या माणसाने उपदेश करावा असं काही नाही. काही काही गोष्टी लहान माणसाला सुद्धा कळतात आणि लहान माणसांचा सुद्धा उपदेश ऐकावा लागतो. हृदय कृत्वा ग्रहात गेहात प्रवृत्तीचे नरोत्तम. जा, आत्ताच्या आत्ता तुम्ही घर सोडा म्हणून सांगितलं. आणि एवम राजा विदुरेण अनुजेन, याप्रमाणे अनुज म्हणजे लहान भाऊ, आपल्या लहान भावाने सांगितलेलं ऐकलं. आणि प्रज्ञाचक्षुर बोधित आजमीढा. प्रज्ञाचक्षु म्हणजे आंधळे. प्रज्ञा ही ज्याची चक्षु आहे असा तो समास आहे. म्हणून आंधळा असलेला धृतराष्ट्र आज मात्र त्याला डोक्यात प्रकाश पडला. इतक्या दिवसात आज पहिल्यांदा त्याला ज्ञान झालं. एवढी गीता ऐकून ज्ञान नाही झालं. एवढी गीता ऐकून ज्ञान झालं नाही. 9व्या अध्यायात म्हटलंय माऊलींनी की एवढा सगळा सुंदर अशा प्रकारच्या ज्ञानाचा पाऊस पडला. 9व्या अध्यायामध्ये एवढं ज्ञान सांगितलं, अलौकिक ज्ञान सांगितलं. आणि तरी सुद्धा धृतराष्ट्राने विचारलं की मग माझा मुलगा काय करतोय, दुर्योधन काय म्हणला ते सांगा. असं म्हणल्यावर संजय म्हणाला, अरे अरे अरे, एवढा सगळा ज्ञानाचा पाऊस पडला, मेघ वर्षाला, आणि धृतराष्ट्र मात्र कोरडाच राहायला म्हणले. काही उपयोग नाही. जैसा म्हैसा नुठी का पुरा निवांतू असे. ज्याप्रमाणे एखादा म्हैस किंवा एखादा रेडा हा जसा पुरामध्ये बसतो, पाण्यात बसतो, पूर येतो आणि निघून जातो, पण त्याला त्याचं काही नसतं. तो जसा निवांत बसलेला असतो. पाऊस पडतो, पूर येतो, नदी वाहून जाते, आणि रेडा हा मात्र निवांत बसलेला असतो, त्याला त्याचा काही गम नसतो. त्याप्रमाणे जैसा म्हैसा नुठी का पुरा, त्याचा दुसरा अर्थ असाही सांगितलाय की जैसा म्हैसा. तर म्हैसाचा दुसरा अर्थ असा आहे, एक म्हैसा म्हणजे हा रेडा, आणि दुसरा अर्थ म्हैसा म्हणजे गुगुळ. नुठी कापुरा म्हणजे कापूर, नुठी कापुरा, कापुरा. तर कापूर जो असतो तो पटकन पेट घेतो, आणि जो गुगुळ आहे तो मात्र लवकर पेट घेत नाही. आपण किती पेटवा, गुगळ लवकर पेटत नाही, पण कापूर लगेच पेटतो. तर अर्जुनाचं मन कापरासारखं होतं, पटकन पेटणारं, आणि धृतराष्ट्राचं मन हे गुगळासारखं होतं. कशामुळं? तर गुगुळ हा म्हैसा आहे. म्हैसा म्हणजे तो महिषासुर मर्दिनी जी देवी आहे, त्या देवीने त्याला मारलं, महिषासुराला, म्हणून त्याचं नाव म्हैसा पडलं. म्हणून देवीला गुगळ प्रिय आहे, गुगळाचा धूर प्रिय आहे, तो म्हैसा आहे. म्हणून या ठिकाणी दोन अर्थ आहेत त्याचे. जैसा म्हैसा नुठी का पुरा, आणि नुठी का पुरा असा एक अर्थ, आणि नुठी का पुरा असा दुसरा अर्थ. असो, ज्ञानेश्वरीत असे अनेक संदर्भ आहेत की जे नेमके ज्ञानेश्वरांना काय अपेक्षित आहेत काही कळत नाही. असो, त्याप्रमाणे एवम राजा विदुरानुजेन प्रज्ञाचक्षुर्बोधित आजमेढा छित्वास्मेषु स्नेहपाशांध्र मेढिम्नो. आणि सगळा स्नेहपाश, सगळ्या प्रकारचे प्रेमबंधन त्यांनी सोडले आणि चला म्हणले आज रात्रीच निघून जायचं. आणि रात्री थोड्या वेळ झोपले, आणि सकाळी 3 वाजता बरोबर चांदणी उगवल्याबरोबर, त्याला 4 वाजता आपण म्हणतो, शुक्राची चांदणी 4ला उगवते पूर्वेच्या क्षितिजावर. यावेळेला चांदणी उगवल्याबरोबर पतिव्रताच्या अनुजगाम साध्वी गांधारी आणि धृतराष्ट्र दोघेही हिमालयाकडे निघाले. गाव सोडलं, राज्य सोडलं आणि निघाले. आणि जे गावाच्या बाहेर निघून गेले. सकाळी युधिष्ठिर हा मात्र फार सज्जन होता. तो रोज स्नान झाल्याबरोबर काका आणि काकीच्या पाय पडायला यायचा. धृतराष्ट्र आणि गांधारीच्या पाय पडायला यायचा रोज. अंबाच्या हतपुत्रार्था पितृव्यक्वा सुरत. सकाळी स्नान केलं, पूजा केली, आणि दर्शनाला आल्याबरोबर अरे आवाज दिला, काका, अहो काका. काकाचाही आवाज नाही, काकीला आवाज दिला, गांधारीचाही आवाज नाही. अहो म्हणले गेलेत कुठं? चौकशी केली, संजयाला विचारलं. अरे संजय त्यांचा सारथी होता आणि चांगला जवळचा मित्रही होता, एवढा उपदेश करणारा होता. त्या संजयाला विचारलं, अहो माझे काका काकू कुठे गेले? अहो बिचारे नेत्रही नाहीत, ते कुठे जातील? ते म्हणले काय मलाही माहीत नाही, आम्हालाही कळलं नाही म्हणले कुठे गेले ते. आशम समान शमलम गंगायम दुःखितोपतत. आणि तेवढ्यात
मग विदुर म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, ते योग्य ठिकाणी गेलेले आहेत, ते हिमालयात गेलेत आणि आता तुम्ही त्याची काळजी सोडून द्या. म्हणून त्यांनी सांगितलं, गावलगण एक व नसताचा वृद्धो हिनष्ट नेत्रयो हो. ज्याप्रमाणे गावलगण गावलगण म्हणजे संजय, गावामधील वार्ता गोळा करणारा त्याला गावलगण म्हणतात, म्हणजे आजच्या काळात वार्ताहर. तर संजय हा वार्ताहर होता. तो रोजच्या रोज वार्ता आणत होता युद्धाची. आज काय झालं, उद्या काय झालं, परवा काय झालं, तो रोज आणत होता, रोज. म्हणून त्याला गावलगण पण असतो वृद्धो हिनश्च नेत्र यो हो. ज्याप्रमाणे गांधारी धृतराष्ट्र हे निघून गेले आणि यावेळेला विदुर यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका. सूत म्हणतात, शौनकादिका हो कृपया स्नेहवैकल्य सुतो विरह कर्षिता. ज्याप्रमाणे आपल्या विरह कर्षित दुःखाने कडेलोट झाला. अरे बिचारे, इतके दिवस होते मी दर्शनासाठी दररोज येत असे, पण आज मात्र काका काकी नाहीत, ते कुठे गेले? आणि यांनी सांगितलं की ते उत्तर दिशेला गेले, आता त्यांचं अंतिम कल्याण करण्यासाठी गेले. क्षणभर दुःख झालं, वाईट वाटलं. यावेळेला संजय बोलू लागला, नाहम वेद व्यवस्थितम पितृर्वकुलनंदन. हे पा, त्यांचं नेमकं मला काहीच माहीत नाही, ते कुठे गेले काही कळायला मार्ग नाही. ज्याप्रमाणे जगाम भगवन नारद स्वह तुंबरुहू. यावेळेला तुंबरू देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि युधिष्ठिराने त्या सर्वांचं स्वागत केलं, त्यांना प्रणाम केला आणि युधिष्ठिर त्यांना बोलू लागले. युधिष्ठिर म्हणू लागले, नाहम वेद गतीर पित्रोर भगवान पगता विता. अहो, मला वाईट वाटतंय, कारण हे बिचारे दोघंही आंधळे. खरं म्हणजे एक आंधळे आहेत आणि दुसरी हिने पट्टी बांधली आयुष्यभर. पतीची पतिनिष्ठा काय असते ती गांधारीमधून दिसते, म्हणून गांधारीला साध्वी म्हटलंय. ती साध्वी आहे, खरोखर संत प्रवृत्तीची आहे, साधूच आहे. कारण तिने आपल्या पतीने जर दृष्टी त्याला नसेल तर स्वतः देखील दृष्टी नाकारली. जे पतीला सुख मिळत नाही ते मलाही घ्यायचं नाही, या भूमिकेतून तिने पाहणं नाकारलं. याप्रमाणे वाईट वाटलं आणि लोकासपालाम यस्यमे वहंती बलमीच्युतु संयुक्तानि भूतानि च एव विनियुक्ती च यथा गावो नसिप्रोतस्तंत्याम स्पर्धा स्वदामभिः. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. नारद म्हणतात, तुंबरू म्हणतात, अरे काळजी करू नकोस. हे पा, जसं यथा गावो नसिप प्रोता, ज्याप्रमाणे एखाद्या जनावराच्या नाकामध्ये बेसन घालावी त्याप्रमाणे जनावराच्या नाकात बेसन घालावी, त्याप्रमाणे देवानी प्रत्येकाच्या नाकात बेसन घातलेली आहे. आता आपल्याला नाकातली बेसन दिसत नाही, पण कर्म ही आपल्या नाकातली बेसन आहे. आपण स्वकर्मतंत्र ग्रथितो हि लोकाः. गीतेत म्हटलंय, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति ती कुबुद्धिरेषा. सुख आणि दुःख हे दुसरं कुणी आपल्याला देत नसतं. तर मग स्वकर्मतंत्र ग्रथितो हि लोकाः, आपलं कर्मच आपल्याला बाधक ठरतं. आपण केलेलंच कर्म पुढे आपल्या उभं राहतं. आपल्याला वाटतं मला दुःख का झालं, अहो तू केलेलं कर्म पाहत नाहीस. हासत कर्म करावे भोगावे तेची रडत परिणामी, असं एका कवीने म्हटलंय. हासत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. हसत हसत आपण कर्म करतो, पण भोगायची वेळ आली म्हणजे रडावं लागतं. अशी घटना घडतात, आपल्याला माहित आहेत. तेव्हा ते म्हणतात की प्रत्येकाच्या नाकात देवानी व्यसन घातलेली आहे, ती कर्माची व्यसन प्रत्येकाच्या नाकात आहे. यथा गावो नसिप प्रोता, प्रत्येकाच्या नाकामध्ये, प्रत्येक प्राण्यांच्या नाकामध्ये देवानी जी व्यसन घातली ती त्याच्या त्याच्या कर्माची घातलेली आहे. आणि जशी व्यसन घातल्यामुळं हा प्राणी किंवा एखाद्या गाईच्या बैलाच्या नाकात जशी व्यसन असते आणि व्यसनीमुळं आपण त्याला मागं ओढू शकतो, तसं प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये कर्माची व्यसन अशी आहे की तो पुढे जाऊ शकत नाही. बद्धा स्वदामभिः, तो त्यात बांधलेला आहे म्हणतात, त्याच्या दाव्याने तो बांधलेला आहे. आपल्याला वाटतं आम्ही प्राण्यांना बांधलं, अहो तुम्हालाच बांधलंय देवाने, तुम्हाला तुमच्याच कर्माने बांधलंय, आपल्याच कर्माने आपण बांधलो गेलो. स्वदामभिः. याप्रमाणे ते म्हणतात, यथा क्रीडोपसंस्कारानं संयोग विगम. याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या कर्माप्रमाणे माणूस काम करतो. कथमन्यांसु गोपाय
सर्पग्रस्तो यथा परम. फार मार्मिक उदाहरण दिले त्यांनी. अहो, या सगळ्या गोष्टी काळ, कर्म आणि गुण याच्या अधीन आहेत. नारद म्हणतात, तुंबरू म्हणतात युधिष्ठिराला की हे सगळं काल, कर्म आणि गुण याच्या अधीन आहे. या तिन्हीच्या अधीन आपण आहोत. आपण मुक्त नाहीत, आपण स्वतंत्र नाहीत, आपण काळाच्या अधीन आहेत. आता बघा ना, काळ कसा आला त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. काळ आल्याबरोबर, हा करोनाचा काळ आल्याबरोबर आपण गर्दी कमी केली, लोकांच्या मध्ये जाणं बंद केलं, मंदिरं बंद झाले. मंदिरं का बंद झाले? मंदिरं तर चालू असायला पाहिजे होते. एवढं मोठा महादेवाचं सोमवार आहे, गर्दी महादेवाच्या मंदिरात, विठ्ठलाचं मंदिर बंद, महादेवाचं मंदिर. म्हणले काळ तसा आला. म्हणजे काळामध्ये आपण बांधतोय, त्यानंतर कर्मामध्ये बांधतोय, आपलं आपलं कर्म आणि गुणामध्ये बांधतोय. काळ, कर्म आणि गुण यामध्ये आपण बांधलोय. आणि ते म्हणतात पंचभौतिक देहोयम, देहात बांधलेत. आणि पंचभौतिक देह जो आहे आपला, तो त्यामध्ये आपण बांधलोय. म्हणजे आपल्याला वाटतं आपण मुक्त आहेत, पण आपण मुक्त नाहीत. आपण बांधलोय. कशात बांधलोय? तर काळात बांधलोय, कर्मात बांधलोय, त्याचप्रमाणे गुणात बांधलोय आणि देहात बांधलोय. आपल्या मर्यादा आहेत ना शेवटी, तेव्हा यामध्ये आपण बंदिस्त आहोत. ते म्हणतात कथम न्यास्तु गोपायेत सर्पग्रस्तो यथा परम. आणि म्हणून आपण, ते म्हणतात की माणूस हा पराधीन आहे. तो खरं म्हणजे इतका पराधीन आहे सगळ्याच्या मध्ये, काळ, कर्म, शरीर याच्यामध्ये तो अडकलेला आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या अजगराच्या तोंडात आपण जावं, अजगराच्या तोंडात आपण कळत न कळत जावं, त्याप्रमाणे आपली परिस्थिती होते. याचं वर्णन त्यांनी केलंय की सर्पग्रस्तो यथा परम. त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे की सर्प मंडूक धरिला असे मुखी, तरी सुद्धा माणसाची हाव सुटत नाही म्हणे. एवढं झाल्यानंतरही सर्प मंडूक धरिला असे मुखी, तेने पैशेखी मक्षिका धरिली. नाथाने त्याचं वर्णन केलंय की एक सर्प आहे म्हणे, त्या सर्पाने मंडूक म्हणजे एक बेडूक तोंडात धरलाय. सर्पाच्या तोंडात बेडूक आहे आणि बेडकाच्या समोर एक माशी गुणगुण करते आणि त्या बेडकाला वाटतं की या माशीला धरावं. अरे बाबा, पण तू सर्पाच्या तोंडात आहेस ना, तू आज सर्पाच्या तोंडात आहेस, दुसऱ्या क्षणी तुला तो गट्टम करणार आहे आणि तू त्या माशीच्याकडे काय बघतोयस. पण शेवटपर्यंत माणसाची हाव कशी सुटत नाही. सर्प मंडूक धरिला असे मुखी, तेणे पैशेखी मक्षिका धरी, मरती बापुडी हाव धरी ती गोडी. नाथांनी म्हटलंय. याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा एका उदाहरणामध्ये हे उदाहरण आपल्या समोर दिलेलं आहे. बेडूक सापाचिया तोंडी, जातसे बुडबुडी, तो मक्षिकाचिया कोडी, स्मरेना काही. त्यांनी 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय की बेडूक सापाचिया तोंडी, जातसे सबुडबुडी, तो मक्षिकाचिया कोडी, स्मरेना काही. साखरेचिया राशी, बैसती नुठी माशी, ठेला बेडूक कुंडी, मशक गुंतला शेंबुडी. एखादी माशी ज्याप्रमाणे शेंबडात अडकावी आणि तरी सुद्धा ती साखरेच्यासाठी प्रयत्न करावी, त्याप्रमाणे तुम्हीच अडकलात आणि तुम्ही आता कशाची हाव धरता. ते म्हणतात माणसाची अवस्था ही अशीच आहे की तो प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी या 4-5 गोष्टीमध्ये अडकलाय, परस्वाधीन आहे, तरी सुद्धा त्याला असं वाटतं की आपण हे सगळं स्वार्थाच्या मागे तो लागतो आणि तो धडपड करतो. हे सगळं सांगितल्यानंतर दक्षिणेने हिमवत ऋषिणामाश्रवंगतः याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, जे काय व्हायचं ते होतच असतं. त्याप्रमाणे इकडे धृतराष्ट्र आणि गांधारी हे निघून गेले आणि ते दक्षिणेने हिमवत, ते कुठे गेले त्यांनी वर्णन केलंय की हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये गेले, जिथे सप्तर्षींची प्रसन्नता आहे. गंगेने 7 असे प्रवाह धारण केलेले आहेत, 7 अलग अलग धारा आहेत. आणि या दक्षिणेने हिमवत ऋषीणामाश्रवंगतः स्त्रोतोभे सप्तभिर्या वै स्वर्धुनी सप्तधाव्यधात. 7 ठिकाणी विभागलेली ती गंगा. असं एक ठिकाण आहे, तिथं गेले. त्याला सप्तस्त्रोत असं म्हणतात. सप्तस्त्रोत प्रचक्षते.
आणि त्या ठिकाणी ऋषींचे आश्रम आहेत. तिथे गांधारी आणि धृतराष्ट्र गेले. विदुरही त्यांच्यासोबत गेले. ज्याप्रमाणे हे गेल्यानंतर तिथे त्यांनी शांत चिंतन केलं. आता या वेळेला धृतराष्ट्राने सुद्धा योग समाधी लावण्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हरिभावनया ध्वस्त रजस्तम तमो मला, हरिभावनया, हरीच्या भावनेला भगवंताशी एकरूप होऊन हे गांधारी, धृतराष्ट्र आणि विदुर हे तिघही तिथे गेले. आणि या सर्वांनी, या दोघांनी म्हणजे गांधारी आणि धृतराष्ट्र या दोघांनी समोरून आलेला एक आग लागली होती असं वर्णन आहे की एक आग लागली. इकडे वर्णन तसं केलेलं नाही आहे भागवतामध्ये. त्यांनी वर्णन एवढंच केलं आहे की स्वतः योग समाधी घेतली आणि योग समाधीने स्वतःचा देह भस्मसात करून घेतला. आणि कलेवर महास्थिती स्वंतच्च भस्मी भविष्यती. त्यानंतर पत्नीने सुद्धा त्याचप्रमाणे म्हणजे गांधारीने देखील त्याचप्रमाणे आपला देह भस्मसात केला. आणि तिथून मात्र विदुर मात्र निघून आले. विदुर तिथं थांबले नाहीत. विदुर सुतदाश्चर्य निशाम्य करून नंदन. विदुर हे पुन्हा तिथून परत आले आणि पुन्हा तीर्थयात्रेला गेले. सूत म्हणतात शौनकादिका हो संप्रतिष्ठे द्वारकायाम जिष्णू बिंदुदीक्षया ज्ञातुंज पुण्यश्लोकस्य कृष्णस्य च विचेष्टिताम. त्याप्रमाणे आता 14वा अध्याय सुरू करतायत. सूत म्हणतात शौनकादिका हो, धर्मराज आपले प्रजेचं सुंदर परिपालन करत असताना अर्जुन खूप दिवस झाले द्वारकेला गेलेत, ते अजून का नाही आले अशा मनामध्ये यांना शंका निर्माण झाली. आणि अर्जुनाच्या आत्तापर्यंत अर्जुनाकडून काहीच वार्ता नाही आली. ते अजून का नाही आले, अर्जुनाच्याकडून निरोप काही आला नाही, इतके दिवस का लागले अशी मनामध्ये शंका निर्माण झाली. आणि आता धर्मराजाच्या मनात वेगवेगळ्या शंका कशा निर्माण होतील, त्यानंतर अर्जुन हे प्रत्यक्ष उपस्थित कसे होतील आणि त्यानंतर अर्जुन आपल्या मनातली व्यथा कसे सांगतील, कृष्ण निर्याणाची घटना कसे सांगतील आणि हे सगळे पांडव आपल्या स्वर्गारोहणाकडे कसे जातील या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.